नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आकृतीमध्ये ओपी लंब एस टी, ओपी लंब आहे एस टीला आणि ओ एन लंब आहे एल एमला. जीवा एल एम आणि जीवा एस टी. एल एम ही जीवा आणि एस टी ही जीवा. या जीवा दोन्ही समांतर आहेत. ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. ओ एन बरोबर 6 दिलेला आहे. ओ एन हे 6 दिलेलं आहे आणि एल एम बरोबर 16 दिलेलं आहे. एल एम हे पूर्ण 16 दिलेलं आहे, म्हणजेच एल एन बरोबर असेल 8 आणि एन एम बरोबर असेल 8, कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेली लंब रेषा ही जीवेला दुभागते. या गुणधर्मानुसार एल एन बरोबर 8 असेल आणि एन एम बरोबर सुद्धा 8 असेल. आता आपण काय करू, ओ एल हे जोडून घेऊ, म्हणजे हे ओ एल ही तिची त्रिज्या असणार आहे. आता इथं एक त्रिकोण तयार झालेला बघा, त्रिकोण ओ एन एल. त्रिकोण ओ एन एल मध्ये, त्रिकोण ओ एन एल मध्ये इथं पायथागोरसचा काटकोन त्रिकोण आहे, यामुळे इथं पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, पायथागोरसचा सिद्धांत काय आहे, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजे ओ एल चा वर्ग बरोबर ओ एन चा वर्ग अधिक एल एन चा वर्ग असेल. ओ एल चा वर्ग बरोबर असेल, ओ एन किती दिलेला आहे आपल्याला, 6 दिलेला आहे, 6 चा वर्ग अधिक एल एन दिलेला आहे 8, 8 चा वर्ग, 6 चा वर्ग 36 अधिक 8 चा वर्ग 64, बरोबर आलं हे 100. म्हणजे ओ एल वर्ग बरोबर आलं 100, म्हणून ओ एल बरोबर असणार आहे वर्गमुळात 100 म्हणजेच 10. म्हणून त्रिज्या ओ एल आली 10. त्रिज्या ओ एल बरोबर 10 आलेला आहे. त्रिज्या ओ एल किती आलेला आहे, 10 आलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे काय, याच्यात वर्तुळामधील सर्वात मोठी जीवा किती लांबी. सर्वात मोठी जीवा कोणती असते, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही त्याची वर्तुळाचा व्यास असतो. म्हणून वर्तुळाचा व्यास आपल्याला काढायचा. सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास काढायचा आहे आणि व्यास बरोबर त्रिज्या, व्यास ही त्रिज्येच्या दुप्पट असते. म्हणून व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या आर बरोबर 2 गुणिले 10. 10 दोन्ही किती आलं, 20 सेंटीमीटर. म्हणजे सर्वात मोठी जीवा आपल्याला 20 सेंटीमीटरची काढता येईल. किती सेंटीमीटरची काढता येईल, 20 सेंटीमीटरची, ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता याच संकीर्ण प्रश्नामधील जे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करतोय. याच्यातील आहे एका वर्तुळाचा व्यास AC आहे, बिंदू बी, वर्तुळाचा व्यास AC आहे, बिंदू बी हा वर्तुळातील कोणताही एक बिंदू आहे तर पुढीलपैकी चुकीचे विधान. वर्तुळाचा व्यास AC आहे, बिंदू बी हा वर्तुळातील कोणताही एक बिंदू आहे तर पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आपल्याला विचारले. कोणतेही 2, म्हणजे आपल्या 4 पर्यायातील 2 विधान हे चुकीचे आहेत. कोणते 2 चुकीचे आहेत ते शोधून काढायचं आपल्याला. इथं आपण आकृती काढलेली आहे. वर्तुळाचा व्यास, इथं नाव देऊ आपण, वर्तुळाचा व्यास AC आहे आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू B आहे. आता वर्तुळाच्या व्यासातून वर्तुळावर कोणत्याही बिंदूवर काढलेला कोन जो असतो तो पण काटकोन असतो, म्हणजे कोन ABC, म्हणजेच मापकोन ABC बरोबर असणार आहे 90 अंश. म्हणजे हा त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. मापकोन ABC वर 90 अंश आलेला आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. याचा अर्थ एक कोन काटकोन आहे तर उरलेले 2 कोन हे काय असणार आहेत, लघुकोन असणार आहेत. आता याच्यातील प्रत्येक विधानाबद्दल आपण थोडी चर्चा करूया. मापकोन BCA हा लहान आहे 90 अंशापेक्षा. मापकोन BCA हा 90 अंशापेक्षा लहान आहे. हे विधान निश्चितच बरोबर आहे, पण आपल्याला सांगायचं आहे चुकीचं विधान कोणतं आहे. म्हणजे पहिला पर्याय तर उत्तर असणार नाही, कारण मापकोन BCA हा लघुकोन असणार आहे आणि तो 90 अंशापेक्षा लहान असणार आहे. त्रिकोण BCA हा लघुकोन त्रिकोण आहे. त्रिकोण BCA हा लघुकोन त्रिकोण आहे, हे पर्याय, हे उत्तर चुकीचं आहे, कारण हे उत्तर चुकीचं आहे, कारण हा काटकोन त्रिकोण आहे. कारण मापकोन ABCचं माप 90 अंश आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे तर लघुकोन नव्हे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे एक बरोबर उत्तर आहे. आणखी एक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. मापकोन CAB मोठा आहे 90 अंशापेक्षा. मापकोन CAB हे 90 अंशापेक्षा जास्त आहे, हे उत्तर सुद्धा चुकीचं असणार आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे, विधान चुकीचं आहे, कारण हा लघुकोन त्रिकोण आहे, म्हणजेच मापकोन Aचं माप हे सुद्धा हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजेच मापकोन Aचं माप हे सुद्धा 90 अंशापेक्षा कमी असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे एक बरोबर उत्तर आहे. कंस ABC चे माप 180 अंश आहे. कंस ABC चे माप 180 अंश आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे.
म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला चुकीचे विधान शोधायचे आहेत. कंस एबीसीचं माप हे 180 आहे, कारण AC मुळे हा अर्धवर्तुळ तयार झालेला नाही. अर्धवर्तुळ तयार झालेला कंस हा 180 अंशाचा असतो. आणि कंस एबीसीचं माप 90 अंश हे सुद्धा विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं असल्यामुळे याला आपण चूक केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे 2 विधानं चुकीचे आहेत. या पुढील प्रश्न बघायचा आपल्याला. सोबतच्या आकृतीत O हे वर्तुळ केंद्र आहे. रेख AB एकरूप रेख, AC एकरूप रेख, BC या वर्तुळामध्ये वर्तुळ केंद्र O आहे. AB म्हणजे इथं हा त्रिकोण तयार झालेला आहे. AB, BC आणि AC हे तिन्ही बाजू एकरूप आहेत. म्हणजे ABचं माप, ACचं माप आणि BCचं माप समान आहे. म्हणजेच त्रिकोण ABC हा कसला त्रिकोण असणार आहे? समभुज त्रिकोण आहे. हा समभुज त्रिकोण आहे. म्हणजेच मापकोन ABC या तिन्ही कोणाचं माप सुद्धा कसं असणार आहे? समान असणार आहे. प्रत्येकी मापकोन A बरोबर मापकोन B बरोबर मापकोन C बरोबर असणार आहे 60 अंश. कारण हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाचे तिन्ही बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोण एकरूप असतो. म्हणजे प्रत्येक कोण 60 अंशाचा झालेला आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? मापकोन A चं माप झालेलं आहे 60 अंश. मापकोन A चं माप आहे 60 अंश. आपल्याला विचारला प्रश्न BOC चं माप किती? आता मापकोन A चं माप 60 अंश आहे. म्हणजे या मापकोन A न अंतरखंडित केलेला हा जो कंस आहे, या कंसाचं माप या 60च्या दुप्पट असणार आहे. म्हणजे कंस BC याचं माप असणार आहे 120 अंश. आणि BOC हा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा इतकंच असतं. म्हणजेच कोन BOC चं माप सुद्धा असणार आहे 120 अंश. समजून घ्या काय काय आहे. मापकोन BAC बरोबर 60 अंश असणार आहे. मापकोन BAC चं माप किती आहे? 60 अंश. आणि मापकोन BAC न अंतरखंडित केलेला हा जो कंस आहे, कंस म्हणजे वर्तुळाचा हा जो कोर आहे किंवा हा जो भाग आहे, या भागाचं माप हे या कोनाच्या दुप्पट असणार आहे. म्हणजेच माप कंस BC बरोबर असणार आहे 60 गुणिले 2 दुप्पट असतं म्हणजे 120 अंश. कंस BC चं माप 120 अंश आहे. आता बघा कंस BC न या वर्तुळ केंद्रीय कोनाला अंतर्लिखित केलेला आहे आणि वर्तुळ कंसानं अंतर्लिखित केलेल्या केंद्रीय कोनाचं माप आणि त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप समान असतं. म्हणजेच माप कोन BAC एकरूप असणार आहे कंस PC. म्हणून मापकोन आणि कंस BC चं माप आहे 120 अंश. म्हणून मापकोन BAC बरोबर असणार आहे 120 अंश. पर्याय क्रमांक 2.